संपलं ते आता मामूस विरोध होता तुमचा, त्याच्यानंतर त्यांना आजही विरोध आहे, तिकीट देण्यात आलं त्यांना. आजही माझा विरोध आहे. त्या मुलीने दुसरं लग्न केलं, त्यानं मुलं झाले आणि आम्ही कोर्टाची चक्रा मारतो हिंदुत्वासाठी. भाजप आणि शिवसेनेमध्ये जे मंडळी चालू आहे शिंदे सेनेमध्ये, तर त्याचा काही तुम्हाला बेनिफिट मिळेल असं वाटतं? नाही, ते आम्ही कशाला सांगायचं, आम्ही सांगणार नाही ते. आम्ही आमच्या पद्धतीने डावपेच करणार. भारतीय जनता पार्टी खूप मोठी म्हणजे अखंड जगाची झाली पार्टी असं ते समजतात, परंतु प्रत्यक्षात खाली काय चाललं हे लक्ष दिले पाहिजे नाही. प्रतिवर्षीप्रमाणे मी आमचं ग्रामदैवत खडकेश्वर देवस्थान आहे, महादेवचं मंदिर, त्यामध्ये आम्ही दरवेळेस इथे मोठा अभिषेक करतो, लघुरुद्र, आणि त्या लघुरुद्र अभिषेक करून त्या ठिकाणी पूर्ण होतो. त्याला 2 तास लागतात त्याला, आणि ते पूर्णपणे आम्ही अभिषेक करून प्रार्थना केली, आयुष्य वाढू दे, ताकद दे, संघटनेचं, शिवसेनेचं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं काम करण्यासाठी अधिक शक्ती दे. साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण, डोंबिवली या सगळ्या महापालिका येऊ दे, आणि इकडे आमच्या बाकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मशालीवर आम्हाला विजय मिळू दे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या पक्षामध्ये अंतर्गत कलह आहे, कारण की आमच्याकडे अंतर्गत कलह नाही आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अजूनही ठीक आहे, त्यांना आपण समजून सांगू, आणि त्यांना समजून सांगून त्या ठिकाणी त्यांना समजून सांगून शांत करून त्यांना कामाला लावून टाकू. नेहमीच असतं ते. पण एक मात्र विचार करावा लागेल की आपण निष्ठावंतांना त्या ठिकाणी डावललं, महिलांना डावललं, तो विचार करावा लागेल. हे झालं 16 तारखेनंतर त्याला विश्लेषण करून घ्यावं लागेल, आणि नंतर मग जबरदस्तपणे त्या ठिकाणी मुवमेंट करावं लागेल. हे असले प्रकार मी पण नाही सहन करणार. पण हे पक्षासाठी घातक आहे ना, तुम्ही याची काही नाही घातक, ठीक आहे, नाही ते मी कोणाचं नाव घेत नाही, कारण आमच्या पक्षातल्या काही लोकांनी समजा हे केलं असेल तर त्यांना, कारण लोक माझ्याकडे आले, पण आम्ही सुधारून टाकू, सगळं प्रेमाने समजून सांगू त्यांना आणि कामाला लावून टाकू. बरं, ते काल भाजपच्या कार्यालयामध्ये प्रचंड राडा झाला. अनेक ठिकाणी असं म्हणणं आहे लोकांचं की आयात उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली, पण त्यांच्या पण निष्ठावंतांवर आत्तापर्यंत चालू आहे वाटतं. आत्तापर्यंत काहीतरी उपोषण वगैरे चालू आहे तिथे. भारतीय जनता पार्टी खूप मोठी म्हणजे अखंड जगाची झाली पार्टी असं ते समजतात, परंतु प्रत्यक्षात खाली काय चाललं हे लक्ष दिले पाहिजे नाही. खाली जे चाललं ना ते लक्ष दिलं पाहिजे, कारण ते स्वतः इतके मस्तीमध्ये आणि इतक्याच्यात बोलायला लागले, हम है तो कुछ नाही, हम है तो कुछ नाही झालं. तुम्हाला देवाभाऊंना तुमचं काय सांगणं आहे नवीन वर्षाने? नाही, देवाभाऊंना मी हे सांगेल की देवाभाऊ आता फोडतोड बंद करा. तुमचे जे ओरिजिनल प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, आणि प्रामाणिकपणे जे मित्र तुमचे होते आता तुम्ही दूर केलं असेल त्यांना परत जवळ घ्या, आणि मी परत जवळ घ्या म्हणजे त्यांच्याशी चांगलं रिलेशन ठेवा. म्हणजे तुम्ही कुठे म्हणजे निष्कारण त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका टिप्पणी करू नका. आपण सगळे एकत्र आहोत. आता विकासाचं आणि डेव्हलपमेंटचं, महाराष्ट्राच्या विकासाचं काम करायचं, हे एवढंच मी देवाभाऊंना सांगेन. म्हणजे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं पाहिजे जुने मित्र आहे म्हणून? नाही, तसं नाही, रिलेशन ठेवले पाहिजे. राजकारणात पूर्वी कसं होतं, एकमेकाचं रिलेशन ठेवायचे सगळे. ते निवडणूक आली की एकमेकाचा संघर्ष करून त्या ठिकाणी मतं मिळवायचे, म्हणजे हे करून, परंतु त्या ठिकाणी सर्वच जण एकत्रपणे असायचे. मी तर माझे महानगरपालिका 1988च्या वेळेस स्वतः त्या ठिकाणी मी म्हणजे माझे जितके पण माझे विरोध होते त्यांना आम्ही घेऊनच फिरायचो. चला म्हटलं घ्या आपण फिरू. आता हे असं कोणी करणार नाही. आता वेळ बदलला, काळ बदलला, परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की कुठेतरी त्या ठिकाणी आता म्हणजे राजकारण इतकं खालच्या स्तरावर गेलं आणि इतकं म्हणजे बरोबर नाही झालं. तर याच्याकरता सर्वांनी त्या विकासाचं काम, महाराष्ट्राचा विकास, देशाचं विकासाचं काम, आणि लोकांना समजूतदारपणे त्या लोकांना समजून सांगायचं, लोकांची प्रगती करायची, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि नोकऱ्या द्यायच्या, हे सगळं करायचं, शेतकऱ्यांना पण मदत करायची, ही भूमिका माझी आहे. आता हे जे भाजप आणि शिवसेनेमध्ये जे मंडळी चालू आहे शिंदे सेनेमध्ये, तर त्याचा काही तुम्हाला बेनिफिट मिळेल असं वाटतं? नाही, ते आम्ही कशाला सांगायचं, आम्ही सांगणार नाही ते. आम्ही आमच्या पद्धतीने डावपेच करणार आम्ही. बरं, हे मंदिरात बसले असताना तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी भेटली जुन्या गुन्ह्यात? तुम्हाला काय झालं ते मागे म्हणजे जो एक 7-8 वर्षापूर्वी एका लव जिहादचा प्रकार झाला होता.
तो लव्ह जिहादचा प्रकार असा झाला की एक सिंधी समाजाची मुलगी तिला पळून लावलं होतं एका मुलाने आणि त्या दृष्टिकोनातून ते लव्ह जिहाद झालं आणि लग्न पण केलं म्हणे कबूल केलं. पण नंतर मग त्यांच्या म्हणजे खूप गोंधळ झाला होता जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये आणि CP आले, सगळे आले. त्यावेळेस लाठीचार्ज झाला, आईवडिलांना मारलं, त्या मुलीच्या आईवडिलांना मारलं, खूप जबरदस्तपणे त्या ठिकाणी म्हणजे लाठीचार्ज केला. आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला कळल्याबरोबर आम्ही तिथे पोचलो आणि त्यावेळेस हे सगळं थांबवल्यानंतर मी CPना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हे बरोबर योग्य नाही आहे, तुम्ही कोणत्या आणि कशा प्रकारे या ठिकाणी यांच्यावर लाठीचार्ज केला. पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्या आईवडिलांवर आम्हाला त्यांची कंप्लेंट दाखल करायची. ती कंप्लेंट त्यांनी दाखल नाही करून ते म्हणे नाही आपण मिटून टाकू असं करू. नंतर पण आता ती केस अंगावर आली. रोज आम्ही चक्रा मारायचो. त्या मुलीने दुसरं लग्न केलं, त्यांना मुलं झाले आणि आम्ही कोर्टात चक्रा मारतो हिंदुत्वासाठी. म्हणून या ठिकाणी आज सन्माननीय कोर्टाने आम्हाला निर्दोष सोडवलं 47 जणांना. सर आपलं जे आता मामू हा प्रकरण चालू होतं तुम्हाला विरोध संपलं होता. ते आता मामूचं विरोध प्रकरण. होता तुमचा, त्याच्यानंतर त्यांना आजही विरोध आहे. तिकीट देण्यात आलं त्यांना. आजही माझा विरोध आहे. आजही माझा विरोध आहे. त्यामुळे राज्यभरात बदनामी झाली आहे पक्षाची. नाही ते सोडून द्या आता, ते काय पक्ष विचार करायला पक्षप्रमुख विचार करतील. पण आजही विरोध आहे आणि मी त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये प्रचार करायला पण जाणार नाही. सर, कैंडिडेट के सिलेक्शन में आपको विश्वास में ले लिया गया? किसके नहीं कैंडिडेट के इसमें सिर्फ थोड़ी सी चर्चा की, बाकी खुद होके क्या किया पता नहीं ये लोगों ने. और पेपर में मैंने देखा कि इनको टिकट मिला है, तो इसलिए थोड़ा सा नाराज़गी तो है मेरी.